प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारने 2026 सालासाठीचे प्रतिष्ठित पद्म पुरस्कार जाहीर केले आहेत. आणि पुन्हा एकदा देशभरात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शांतपणे पण सातत्याने काम करणाऱ्या मान्यवरांचा गौरव झाला आहे. यावर्षी एकूण 131 जणांची निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. या यादीत 19 महिलांचा समावेश आहे. 6 परदेशी किंवा अनिवासी भारतीय व्यक्तींना सुद्धा सन्मान देण्यात आलेला आहे. तसेच 16 जणांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झालेले आहेत. म्हणजे हे पुरस्कार हे केवळ चेहऱ्यांपुरता मर्यादित नसून समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांवरती काम करणाऱ्या अगदी खऱ्या अर्थाने अज्ञात नायकांपर्यंत हे पुरस्कार पोहोचत आहेत. या पुरस्कारांचं म्हणजे हे पद्म पुरस्कार हे भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक मानले जातात. भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार जो आहे भारतातला, त्याच्या अगदी नंतरची सर्वात प्रतिष्ठेची सन्मान श्रेणी ही मानली जाते. सार्वजनिक जीवन, मानवसेवा आणि राष्ट्रीय विकासात असामान्य योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारांद्वारे राष्ट्र कृतज्ञता आपली व्यक्त करत असते. या पुरस्कारांची सुरुवात 1954 साली झाली होती. सुरुवातीला भारतरत्न आणि पद्मविभूषण असे 2 नागरी सन्मान होते. नंतर 1955 मध्ये पद्मविभूषणच्या 3 वर्गांचे रूपांतर 3 स्वतंत्र पुरस्कारांमध्ये करण्यात आले, ज्यात आता आपण बघतो पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. दरवर्षी हे पुरस्कार प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जाहीर होत असतात आणि अगदी फक्त काही वर्ष अपवाद म्हणून हे पुरस्कार मधल्या काही वर्षांमध्ये दिले गेले नव्हते. पद्मविभूषण हा असामान्य आणि विलक्षण सेवेसाठी दिला जातो. पद्मभूषण उच्च कोटीच्या उल्लेखनीय सेवेसाठी, तर पद्मश्री कोणत्याही क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिला जात असतो. कला, साहित्य, शिक्षण, सामाजिक कार्य, सार्वजनिक व्यवहार, विज्ञान व अभियांत्रिकी, उद्योग, वैद्यकीय सेवा, क्रीडा, शेती, पर्यावरण अशा असंख्य क्षेत्रांचा या पुरस्कारांबाबत समावेश केला जातो. पात्रतेबाबतही व्यापक दृष्टिकोन ठेवण्यात आलेला आहे. वंश, लिंग, पद, व्यवसाय यांचा कोणताही भेद नाही. भारतीय नागरिकांसोबतच NRI, PIO, OCI आणि परदेशी नागरिक सुद्धा या पुरस्कारांसाठी पात्र आहेत. साधारणतः सरकारी कर्मचारी या पुरस्कारासाठी पात्र नसतात, मात्र डॉक्टर आणि वैज्ञानिक मात्र यासाठी अपवाद आहेत. एखाद्या व्यक्तीस उच्च श्रेणीचा पद्म पुरस्कार देताना साधारणपणे 5 वर्षांचा कालावधी त्याच्या सेवेचा हा आवश्यक असतो. यांच्यातली निवड प्रक्रिया सुद्धा तितकीच संरचित आहे. म्हणजे सार्वजनिक नामांकने स्वीकारले जातात. दरवर्षी पंतप्रधान पद्म पुरस्कार समितीची नियुक्ती करत असतात. या समितीचे अध्यक्ष हे कॅबिनेट सचिव असतात. समितीच्या शिफारशी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवल्या जातात. पुरस्कार सोहळा हा राष्ट्रपती भवनात आयोजित केला जातो, जिथे ह्या पद्म सन्मार्थींना सनद आणि पदक प्रदान केले जात असते. हा सन्मान पदवी नसून तो नावासोबत उपसर्ग किंवा प्रत्यय म्हणून वापरता येत नाही, कारण राज्यघटनेत त्याला कलम 18 नुसार पदव्या आणि उपाध्या रद्द झालेल्या आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा हे स्पष्ट केलंय की पद्म पुरस्कार हे गुणवत्तेची राज्य मान्यता आहेत, कोणतीही पदवी नाहीत. राष्ट्रपतींच्या हस्ते हा पद्म पुरस्कार प्रदान केला जात असतो. यंदाच्या यादीत महाराष्ट्रासाठी हे वर्ष खास ठरलंय, कारण या 131 मधील 15 जणांना महाराष्ट्रातून पुरस्कार हे पद्म प्राप्त झालेले आहेत, जे राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. कला, उद्योग, शेती, सामाजिक कार्य, विज्ञान आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्रातून यंदा सन्मानाने गौरवण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रीयन पद्म पुरस्कारांच्या सन्मानार्थींची जर यादी मी तुम्हाला सांगायची झाली, तर त्यात सर्वात पहिलं नाव येतं ते म्हणजे पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त झालेल्या अभिनेते धर्मेंद्र सिंग देओल यांचं, ज्यांना मरणोत्तर या कला या क्षेत्रासाठी हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. पद्मभूषण हा प्राप्त झालेला आहे अलका याज्ञिक यांना कला क्षेत्रासाठी, उदय कोटक या इंडस्ट्रियलिस्ट यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रासाठी, पियुष पांडे यांना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झालेला आहे कला क्षेत्रासाठी. पद्मश्री पुरस्काराचे मानार्थी कोण आहेत, तर डॉक्टर अर्मिडा फर्नांडिस वैद्यकीय सेवेसाठी, अशोक खाडे व्यापार आणि उद्योग क्षेत्रासाठी, भिकल्या लांडक्या धिंडा हे आदिवासी कला क्षेत्रातील एक मोठं नाव, त्यांना सुद्धा हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. जनार्दन बापूराव बोथे सामाजिक कार्य क्षेत्रासाठी, जुझर वासी विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रासाठी, माधवन रंगनाथन म्हणजे आपले माधवन मॅडी यांना कला क्षेत्रासाठी, रघुवीर तुकाराम खेडकर यांना लोकनाट्य कला क्षेत्रासाठी, सर्वांचा लाडका हिटमॅन रोहित शर्मा यांना क्रीडा क्षेत्रासाठी, सतीश शहा यांना मरणोत्तर हा पुरस्कार कला क्षेत्रासाठी, सत्यनारायण नुवाल यांना व्यापार आणि उद्योग, श्रीरंग देवबा लाड क्षेत्रासाठी आणि क्रीडा क्षेत्रासाठी सुद्धा यंदा भारताचा विशेष गौरव झाला आहे, कारण क्रीडा क्षेत्रातील 2 मोठी नावं यंदा विशेष चर्चेत आहेत. क्रीडा क्षेत्रातील प्रमुख सन्मानार्थी जर तुम्हाला सांगायचे झाले, तर अर्थात ज्यांचं आत्ताच मी नाव घेतलं रोहित शर्मा पद्मश्री, हरमनप्रीत कौर
पद्मश्री, विजय अमृतराज पद्मभूषण. एकूणच पाहिलं तर पद्म पुरस्कार हे केवळ सन्मान नसून भारतीय समाजाच्या विविध स्तरांवरील उत्कृष्टतेची राष्ट्रीय नोंद आहे. प्रसिद्धीपेक्षा त्यांचं योगदान मोठं असतं हे या पुरस्कारातून पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे. गावागावात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावरती देशाचं नाव उंचावणाऱ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येकाचं योगदान भारताच्या प्रगतीच्या कहाणीमध्ये महत्त्वाचा भाग आहे. आणि हेच सरकारने या वर्षीच्या पद्म पुरस्कारामधून पुन्हा अधोरेखित केलेलं आहे. धन्यवाद.